हॅलो गाईस, तर आज आम्ही आलो. मी सांगतो तुला, आम्ही आलो तर आजीला भेटायला, जे की आजींबरोबर जे झालं सगळ्याला माहिती आहे. तर मी बाहेर गेलो त्याच्यामुळे थोडासा लेट झाला यायला, पण आता फायनली आजीला भेटायला आलो मी. म्हणलं थोडीशी आपल्याकडून पण मदत झाली पाहिजे. बरं बरं बरं, खा ना भाकर खा. जेवा ना जेवा ना जेवा ना. तर बघा, हे आजीचं घर आहे, हे आजीचे मालक आहेत. काढला काढला. हे आजीचं घर आहे बघा. ते काय झालं तेवढं सांगा बरं मला, नेमकं काय झालं. हां हां हां. तुमचा आवाजच असा आहे का तिथं त्यावेळी झालाय? होय. हां हां हां. आजीचा आवाज पण बसला एवढा ओरडू ओरडू. बघू आजीचा गुडघा पण सुजलेला दिसतोय आपल्याला. मग हे त्याचीच गोळ्या आहेत का? मला ओट म्हणायचं नसते, उठला तर माझ्यावर काय कारवाई करायची हो. माझ्यावर काही कारवाई करायची ना. मग तुम्हाला सांगितलं नाही काय नाही, अचानक आले आणि तुमचं सगळं काय त्याच्यामध्ये तुमचं काय काय गेलं? सगळं तर मला कालपासून जरा बरं वाटतंय. सलाईन वगैरे लावली ना? सलाईन लावलं, इंजेक्शन आज बी लावलं का? आज बोलवलंय पण गोळ्या वाटते. 4 एवढ्या गोळ्या दिल्या. हां 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 हां. रोज सुरू आहे. ॲड्रेस शोधत शोधत इथपर्यंत आलो. कालच आलतो आजीला भेटायला, पण मग थोडंसं घाईमध्ये होतं त्याच्यामुळे म्हणलं आज निवांत आलं आहे आणि थोडंसं आजीला खायला घेऊन आलेलो आहे थोडंफार. तर माझ्याकडून जेवढी मदत होती तेवढी मी केलेली. आणि तुम्ही पण जर बीडचे असताना किंवा जर तुम्हाला पॉसिबल झालं बीडमध्ये यांच्या आजीपासून यायला, तर तुम्ही पण येऊन आवर्जून मदत करा. आणि जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, आपण दुसरा पण ऑप्शन देऊ. आजी किती मुलं आहेत तुम्हाला? 2 मुलं आहेत. आजीला 2 मुलं आहेत. ह्या तुमच्या आई आहेत ना? आई आहेत, तिच्या घरात आले. भेटायला आल्यात आज आई. आणि आजीला 2 मुलं आहेत. एक मुक आहेत वाटतं ना, आणि एक कुठं असं बाहेर कामाला. बरं पाणी नाही काहीच नको, चहा पाणी. आजीचा नंबर घेतो आणि जे काय असेल आपण पुढे बघू. आता काय मदत करता येईल ते आजीला आपण मदत करू. आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला जर आजीला मदत करायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बघू आता आजी कुठे आहेत. आणि हे आजीचं घर आहे बघा, त्यामध्ये बोईतून आल्यानंतर हे आजीचं घर आहे. आणि आजी, हां आहे आजी आले. बरं बरं बरं, खा ना भाकर खा. जेवा ना जेवा ना जेवा ना. नको. तर बघा, हे आजीचं घर आहे, हे आजीचे मालक आहेत. काढला काढला. हे आजीचं घर आहे बघा. सगळं दाखवा. हे आजी येतं आणि इथं आजीचा देवर आहे. एवढीच रूम आहे का? हां हां हां. होय. गोळ्या आहेत का? परत आणल्यात गोळ्या? ते काय झालं तेवढं सांगा बरं मला, नेमकं काय झालं. हां हां डबा माझ्या आणून दिला मला. हां माझ्या पोराने हां डबा आणून दिला. मी म्हणलं बाबा मला असं दुकान लावून दे. हां आई भेटायला आली. हां. आम्हाला बस मध्ये बस बाई नाही ठीक आहे. म्हणलं बाबा मला दुकान लावून द्या. हां मी दुकान गिराईक करीत करीत म्हणलं 2 तास खाईल म्हणलं. तू काय कर बाबा म्हणलं, तू घरी जेवाय जा 4 वाजता ये म्हणलं. आजीचा आवाज बी एवढा, तुमचा आवाजच असा आहे का तिथं त्यावेळी झालाय? होय. हां हां हां. आजीचा आवाज पण बसला एवढा ओरडू ओरडू. मग ते डबा ठेवल्याच्या नंतर त्यांनी तुम्हाला काय सांगितलं नाही का अगोदर की आम्ही हे? सांगितलंच नाही. अचानकच आले ना, असं मला चोखून गोळ्या घातला. हां माझ्या जेवणाचा डबा सुद्धा हातातला घेतला ना, असं त्या ह्याच्यात टाकलं. हाय ना त्याच्यात. हो हो हो. मग सगळं भाजीपाला ते सगळं फेकून दिलं? मग मी काय केलं, मला रेट नव्हतं ते. हां हां म्हणलं बाबा मी 500 रुपये मासा होता तेव्हा 10-10 रुपये करून मी ते 2-3 मासे घेतलं होतं. म्हटलं हां हां हां. अरे माझं ते तरी दे. मग मी अशी पालती पडली. पालती पडत त्याने त्याच्यात आहे ना, मला त्याने वळलेलं. बघू आजीचा गुडघा पण सुजलेला दिसतोय आपल्याला.
वसाडलाय. हम्म. या काय एवढ्या गोळ्या औषधं मग हे त्याचीच गोळ्या आहेत का? या काय मी दाखल्या बघ ना. बरोबर, हां. असं ते त्याच्यात दिसतंय माझं. दिसलंय, नाही नाही नाही, बरोबर आहे, आम्ही बघितलं ते. हां आता जरा बरे झाले 2-3 दिवसात. हां. पैसे नाही जाते म्हणलं बाबा कार्य तुम्हाला नाही बाबा काय न्यायचंय ते मला लुटू नका म्हणलं. मग तुम्ही फक्त अतिक्रमणामध्ये त्यांना तुम्ही एकटेच दिसला, बाकी कोण दिसलंच नाही त्यांना? हेच नाही तुम्ही बघा आता. बघितलं भाजी मंडीमध्ये आम्ही भरपूर अतिक्रमणामध्ये लोक आहेत, एकटेच मी. तुम्हाला एकट्यालाच हे केलं. हां एकट्याचंच घेतलं आणि एकट्याचंच नेलं. हां हां हां. मग मी काय केलं त्यांचं. बरोबर आहे. हां. मी पोट भरायला बसले होते. मला ओट म्हणायचं. हम्म. नसत्या उठल्या तर माझ्यावर काय कारवाई करायची नाही मी. हो. बाई असं माझ्यावर काही कारवाई करायची हम्म. मग तुम्हाला सांगितलं नाही काय नाही, अचानक आले आणि तुमचं सगळं काय त्याच्यामध्ये तुमचं काय काय गेलं? सगळं पैसे पैसे वगैरे ते भाजीपाला विकलेले? घेतले नाही पैसे. हां म्हणजे गेले, पण तेवढे त्यांनी घेतले नाही. तेवढे ह्याच्यात गेले कुठेतरी. ते नुसतं फेकण्याच्याच राहिल्या. हम्म. कुणावर कधीच आला. किती वाजता घडली घटना? सकाळीची का सकाळ नाही दुपार. दुपारी? म्हणजे जास्त दुपार पण नव्हती वाटतं. जास्त दुपार नव्हते लावून पोरं खाऊन आता हां सकाळ धरून मला आणायला जायचं. हां हां हां. तिकडे मार्केटवरून इकडे आणायचं. रिक्षा एक भेटत नाही तर हम्म. आणि कसं तरी आणायचं लावायचं. आपल्याला केल्याशिवाय काय खाय 11-12च्या दरम्यान झालेली घटना वाटते. हां हां. तर मला कालपासून जरा बरं वाटते. सलाईन वगैरे लावली ना? सलाईन लावलं इंजेक्शन आज बी लावलं का? आज बोलवलंय पण आज पैसे नाही. गोळ्या वाटते. द्या बघा हे. 4 वाजता एवढ्या गोळ्या दिल्या मला. हां 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 हां. रोज सुरू आहे बघ खाते हम्म. या फुकल्यामुळे दिल्या. एवढ्या अशा गोळ्या आहेत आजींच्या. ह्या सगळ्या कशाच्या गोळ्या आहेत? हे दुखत आहे म्हणून. म्हणजे तुम्हाला हां ते त्याच्या त्या नाही तर मला कधी इंजेक्शन नव्हतं. बरं बरं फक्त मला पोटचे गोळे होते. दिल्लीची गोळी. बरं बरं. आणि त्याच्यानंतरच्या एवढ्या गोळ्या तुम्हाला चालू झाल्या म्हणून? एकदा दिल्या खाल्ल्या मी अजून त्याच्यात बाटली द्या त्याचं जर 10,000 रुपये बिल आता ते अजून एक गोळ्या आणा नाही म्हणजे. त्या बाईचं नाही म्हणलं बाबा हम्म. द्यायचे तिचे पैसे आणून देऊन ना. बरं बरं. आणि हे परवा दिचे हां हां हां. असा ओके ओके. तेवढं घडलंय. तर मी गेलो होतो बाहेर, त्याच्यामुळे मला काय लगेच नाही जमलं यायला. तर मग मला ते मी व्हिडिओवरती बघितलं की झालेली घटना, त्याच्यामुळे मग मी काय केलं, ॲड्रेस शोधत इथपर्यंत आलो. कालच आलतो आजीला भेटायला, पण मग थोडंसं घाईमध्ये होतं, त्याच्यामुळे म्हणलं आज निवांत आलो आहे आणि थोडंसं आजीला खायला घेऊन आलेलो आहे थोडंफार. तर माझ्याकडून जेवढी मदत होती तेवढी मी केलेली. आणि तुम्ही पण जर बीडचे असताना किंवा जर तुम्हाला पॉसिबल झालं बीडमध्ये यांच्या आजीपासून यायला, तर तुम्ही पण येऊन आवर्जून मदत करा. आणि जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, आपण दुसरा पण ऑप्शन देऊ. तर जेवढी होईल तुमच्याकडून तेवढी मदत करा आजीला. तर आजी बघा अशा, आणि तिथे भरपूर असं अतिक्रमण जर बघायला गेलं तर भरपूर असं झालेलं आहे अतिक्रमण भरपूर ठिकाणी तेवढ्यात. पण फक्त आपण बघितलं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं पण असेल, तर फक्त आजीलाच त्रास दिला तिथं जाऊन. पण आजीला न्याय भेटलेला आहे का नाही आजी? तुम्हाला भरपूर असं म्हणजे न्याय वगैरे भेटलाय ना? मला काय मी बाहेरच नाही आली. हां, आजीला त्या गोष्टी माहीतच नाहीत. पण भरपूर लोकांनी ह्यांच्या जो अन्याय झाला होता तर भरपूर लोकांनी आवाज उठवला आणि आजीला न्याय पण भेटलेला आहे. पण आपण एक समाजाचे एक देण आहोत, त्याच्यामुळे आपण पण येऊन थोडीफार आजीला मदत करावा. आजी किती मुलं आहेत तुम्हाला? 2 मुलं आहेत. आजीला 2 मुलं आहेत. ह्या तुमच्या आई आहेत ना? या आई आहेत, तिच्या करता आले भेटायला आल्यात आज आई. आणि आजीला 2 मुलं आहेत, एक मुक आहेत वाटतं ना, आणि एक कुठं असं बाहेर कामाला. काम करतो. बरं बरं चालतं. या तोंडात थांबतो हे तोंड द्या लय गरीब लय गरीब. बरं चालतं. येऊ काही काय लागलं मी असं अधूनमधून चक्कर मारायचं. मारा चालतं नाही, काहीच नको. त्या पाणी आजीचं घर पण बघू शकता तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे जे आजीला काय आता श्रीमंत व्हायचं नाही, ही जी धडपड चालू आहे ती फक्त आणि फक्त जे आहे 2 टायमाचं जेवण ह्याच्यासाठीच ह्यांची धडपड चालू आहे. तर आजीला जेवढी होईल तेवढी आपल्याकडून मदत करू. आणि ज्यांना कोणाला मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. फोनपे किंवा नंबर वगैरे ह्या थ्रू आपण आजीला मदत करू आणि आजीपर्यंत मदत पोहोचू. आजीचा नंबर घेतो आणि जे काय असेल आपण पुढे बघू आता काय मदत करता येईल ते आजीला आपण मदत करू.
आणि हा व्हिडिओ इथंच थांबू. तर चला आता आपण भेटू नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.